तुम्हाला मूळव्याध झाला आहे की फिशर झाला आहे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। पेशंट जेव्हा ओपीडी मध्ये येतो आणि आम्ही जर त्याला विचारलं की काय त्रास आहे, तर पेशंट सांगतो की डॉक्टर साहेब मूळव्याध झाला। पण नक्की त्याला मूळव्याध झालेला असतो का? तर नाही, कारण गुदगत रोग हे अनेक प्रकारचे असतात। मूळव्याध हा त्यातला एक कॉमन शब्द आहे। पेशंटला मूळव्याध किंवा पाईल्स असू शकते, त्याचप्रमाणे फिशर सुद्धा असू शकते आणि अनेक याच्या व्यतिरिक्त गुदगत रोग आहेत, जे की भगंदर किंवा फिस्टुला किंवा रेक्टल प्रोलॅप्स किंवा संडासची कड बाहेर येणे आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून अनेक गुदगत रोग आहेत। तर प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतरच आणि रुग्णांच्या लक्षणावरून आपण हे सांगू शकतो की नेमकं रुग्णाला कुठल्या प्रकारचा रोग झालेला आहे आणि त्या अनुषंगानेच त्याची ट्रीटमेंट दिली जाते। तुमची बिमारी नेमकी कुठली आहे आणि तुम्हाला काय त्रास झालेला आहे हे प्रत्यक्ष डॉक्टरकडून तपासणी केल्यानंतरच तुम्ही त्याचा औषध उपचार घेतला पाहिजे। कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की अनेक प्रकारचे गुदगत रोग असतात, तर त्यानुसार त्याची ट्रीटमेंट ही बदलत जाते।